मी आदरणीय चंदी ठाकरे साहेबांना, प्रभारी साहेबांना विनंती करतो की ते पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी आणि कार्यक्रम आणि लोकांच्या गर्दीमुळे इथे यायला थोडा उशीर झालेला आहे। त्याबद्दल चौथा स्तंभाचं आम्ही आदर करतो, पण झालेल्या उशिराची दिलगिरी व्यक्त करतो। मराठवाडा हे खऱ्या अर्थानं संतांची भूमी आहे, योद्ध्यांची भूमी आहे, स्वातंत्र्यवीरांची भूमी आहे आणि लोकशाही आल्यानंतर या ठिकाणी शंकरराव चव्हाण साहेब असतील, निलंगेकर साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील, असे नेतृत्व राज्यालाच नव्हे तर देशाला देण्याचं काम या मराठवाड्याच्या भूमीतून झालेलं आहे। पण आपण आता पाहतोय की मराठवाड्याच्या सांस्कृतिक व्यवस्थेला, सामाजिक व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात खोक्याचं आणि बीजेपीचं केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार या व्यवस्थेला डॅमेज करताना आपण पाहतोय। एकीकडे मी सांगितलेल्या नेत्यांचं विकासाचं विजन आणि आता जे काही बीजेपी आणि खोक्याच्या व्यवस्थेने निर्माण झालेल्या लोकप्रतिनिधीच्या व्यवस्थेमध्ये आपण चित्र पाहिलं तर विकासाच्या नावाने गड्डे, विकासाच्या नावाने शेतकऱ्यांच्या थट्टा, विकासाच्या नावाने मराठवाड्याच्या तरुणांच्या कर्तृत्वाची थट्टा, अशा पद्धतीचं चित्र संपूर्ण मराठवाड्यात आम्हाला पाहायला मिळतंय। लोकसभेच्या निवडणुकातही ती भूमिका आम्ही लोकांसमोर मांडली आणि लोकांनी ते मान्य केलं आणि मराठवाड्यामध्ये एक छत्रपती संभाजीनगरची जागा सोडली तर या भाजपला आणि महायुतीच्या विचाराला लोकांनी मराठवाड्याच्या नापसंती दाखवलेली आहे। हे चित्र आपण पाहतोय जनमताच्या माध्यमातून। एक मराठवाड्यामध्ये आता परिवर्तनाची लहर सुरू झालेली आहे, हे आपण पाहतोय। ज्या नांदेड शहरामध्ये आपण बसलेलो आहोत, या शहरामध्ये मी अनेकदा आलो, नांदेड जिल्ह्यात अनेकदा आलो, प्रदेश अध्यक्ष म्हणूनही आलो आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळात काम करत असताना अनेकदा या ठिकाणी येण्याची संधी लाभली। आज नांदेड शहरामध्ये आपण पाहतोय, नांदेड जिल्ह्यात पाहतोय, 24 फेब्रुवारीला हा खऱ्या अर्थानं नांदेड जिल्हा स्वातंत्र्य झाला काय? आता 24 फरवरीचा दिवस हा तुम्हाला मी सांगावं असं मला वाटत नाही। आपल्याला आठवतं की भाजपला दुसऱ्याची घरं फोडण्याची मानसिकता आहे। मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे साहेबांचं घर तोडलं, शरद पवार साहेबांचं घर तोडलं आणि काँग्रेसचंही घर तोडायचा प्रयत्न त्या लोकांनी केला। पण आता नांदेडमध्ये आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू झाली। भाजपमधलेही लोक आता मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये यायला सुरुवात झाली। 24 फरवरीचा दिवस, 24 फरवरी 2024 हा दिवस हा काँग्रेसच्या उत्थानाचा दिवस मराठवाड्यातला झाला असेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। ज्या 3 लोकसभेच्या निवडणुका काँग्रेस पक्ष मराठवाड्यात लढला त्या 3च्या 3ही 100% निकाल हा काँग्रेसच्या बाजूने आला। ज्या मराठवाड्यामध्ये काँग्रेस लोकसभेमध्ये शून्य झाली होती त्या मराठवाड्यामध्ये काँग्रेस 100% निकालामध्ये पुढे आहे। म्हणजे जो लॅकुना होता तो भाजपने घेऊन गेला, म्हणून भाजपचाही धन्यवाद मानावा लागेल। आणि
जे होतं चांगल्यासाठी होतं आणि आज आपण पाहतोय की पूर्ण शहरातही मी अनेकदा अनेक कार्यक्रमात आलो. परवा राहुलजींचाही सुद्धा पदयात्रा या शहरातून गेली. जेवढं स्वागताचे बॅनर मोनोपल्लीच्या खातीर लावले गेले नव्हते, आज पूर्ण शहर सजवलं काँग्रेसची अशा पद्धतीची व्यवस्था आपण पाहतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढाच विश्वास देतो की मराठवाड्याच्या विकासाचा जो पाया शंकरराव चव्हाण साहेबांपासून तर विलासराव देशमुख साहेबांपर्यंत जो रोवला गेलेला होता, त्याला पुनर्स्थापित करण्याचं आणि त्याच पद्धतीनं मराठवाड्यामध्ये सामाजिक एकात्मता, सांस्कृतिक एकात्मता हे निर्माण करण्याचा संकल्प आज नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी जाहीर करतो. आणि मराठवाड्याची जनता काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या सोबत या विधानसभेतही राहील असा विश्वास आमचा आहे. आणि त्या पद्धतीचा कौल या मराठवाड्यात आम्ही पाहतो आहे. ज्या नेतृत्वामध्ये बीजेपी निवडणूक लढत होती, नरेंद्र मोदींच्या लाटेमध्ये 2014 आणि 2019 मध्ये भाजप सत्तेत आले. कधी नव्हे भाजपला एवढ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये मग लोकसभा असो किंवा विधानसभा असो या स्थानिक स्वराज्य संस्था असो याच्यामध्ये त्यांना संधी मिळाली आणि नरेंद्र मोदी हे त्यांचे आयकॉन होते. आपण पाहिलं असेल एडनबर्गचा जो रिपोर्ट काल आला, पुन्हा अडाणीने त्यावेळेस सांगितलं की मी त्यांना कोर्टात दिसतो. अडाणी कोर्टात नाही गेले. कालच्या रिपोर्टमध्ये त्यांनी सेबीच्या प्रमुखालाच पकडले. सेबीचा कंट्रोल हा नरेंद्र मोदी म्हणजे प्रधानमंत्र्यांच्या ताब्यात असतो. सेबी आणि अडाणी देशातल्या पैशाचं काळा धन कसा ऍडजस्ट करतो हा त्याच्यातला अर्थ आहे. राहुल गांधीजीने हाच प्रश्न लोकसभेत विचारला होता, तर राहुल गांधींचं सदस्यत्व त्यावेळेस रद्द करण्यामध्ये सुद्धा नरेंद्र मोदीच्या सरकारने मागं पुढे पाहिलं नव्हतं. माननीय सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींच्या मग पुन्हा त्यांचं सदस्यत्व त्यांना वापस दिलं. म्हणजे या पद्धतीचं देशाच्या आर्थिक स्रोतावर आणि ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदींनी काला धन लावूंगा, 15 लाख रुपये दूंगा, आता तर 15,000वर झाले 15 लाखातून बाकीचे पैसे कोणाच्या घरी गेले आता ते सेबी आणि अडाणी याच्यातून आपल्याला स्पष्ट होतं. मुद्दा एक आहे याच्यामध्ये की नरेंद्र मोदीचे भ्रष्टाचारी झाले असा भ्रष्टाचाराच्या पिंजऱ्यात आलेले आहेत. देशाचे प्रधानमंत्री भ्रष्टाचाराच्या पिंजऱ्यात आलेले आहेत असं चित्र असेल. अमित शहा असेल ज्यांनी महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला घेऊन गेले, महाराष्ट्राचं मोठं नुकसान त्यांनी केलं सत्तेच्या भरोशावर. त्यामुळे या निवडणुकीमध्ये मोदींचाही सुद्धा चेहरा महाराष्ट्रामध्ये चालणार नाही अशी परिस्थिती आज आहे. आपण प्रश्न विचारू शकतो. सर, आपण मराठवाडा फॅक्टर म्हटले, आज राज्यामध्ये दिव्यांगासाठी आवाज उचलणारा संविधान सभेमध्ये प्रतिनिधी जाईल. आपण दिव्यांग उमेदवार सर्वे सुरू झालेला आहे. मी कालही सांगितलं की आम्ही जात पात पंथ याच्या पलीकडे जे लोकातून ज्या लोकांना पसंती असेल त्याला तिकीट देऊ. त्यामुळे अशा पद्धतीचं आपल्याला त्याला अंडरलाइन करता येणार नाही. सर पर उनको आपने निष्पन्न किया क्या और उनके ऊपर क्या कार्रवाई होने वाली है? आपको जब टिकट का जब फाइनलाइज होगा तो आपको स्पष्ट दिखेगा जो लोगों ने बदमाशी की उनको टिकट नहीं मिलेगी. सर, पूरे महाराष्ट्र में मुस्लिम समाज को जो है लोकसभा में भी उम्मीदवारी नहीं दी गई थी. उनकी टक्केवारी के हिसाब से भी जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी की बात होती है, लेकिन हमेशा ये समाज बिल्कुल. अभी हमने कहा जब भी हमारा टिकट का रेशो जो हमने बताया वो मुस्लिम हो या हिंदू हो ये इशू नहीं है. अगर कल जिस एरिया में मुस्लिम नहीं है लेकिन वहाँ मुस्लिम को लोग डिमांड कर रहे होंगे वो धर्म का होगा, क्योंकि धर्म की बात कर रहे हैं आप, तो लोगों ने डिमांड किया तो हम उसको टिकट देंगे. इसलिए हमने लोकतांत्रिक आधार पर ही टिकट बांटप का ये हमने निर्णय लिया है और हर समाज को उसमें प्रतिनिधित्व मिलेगा ऐसा मुझे लगता है. एक
सरकार मायबाप ज्यांनी गुलाल उधळलं, कशासाठी गुलाल उधळलं, कशासाठी काय झालं ते तर एकदा सरकार मायबापला तर विचारा, कुठल्या आधारावर गुलाल उधळलं त्यांनी. आणि ज्या पद्धतीनं ऐका ना, ज्या पद्धतीनं अर्ध मंत्रिमंडळ हाके साहेबांबरोबर आणि अर्ध मंत्रिमंडळ जरांगे साहेबांबरोबर या सरकारमध्ये 217 पाचवी बहुमत त्यांच्याजवळ आहे, त्याच्यामध्ये त्यांना निर्णय घ्यायचा आहे. याच फडणवीसांनी 2014 मध्ये सांगितलं होतं, माझं सरकार केंद्रात आणि राज्यात आलं तर आम्ही तुम्हाला मराठा, धनगर, गोवारी या सगळ्यांना आरक्षण देऊ. 10 वर्ष सरकार आहे, तुम्ही का आरक्षण नाही दिलं याचाही प्रश्न विचारला पाहिजे ना. आमचं सरकारला मी एवढाच विश्वास देतो, आमचे नेते राहुल गांधीजींनी तो मार्ग काढलेला आहे. त्या मार्गामध्ये ज्या मागास जाती आहेत, मग कुठलाही असतो, मी आयडेंटिफाई आपण करतात त्याप्रमाणे मी नाही करणार, त्या सगळ्या जातीला आरक्षणाच्या व्यवस्थेमध्ये आणण्याचा संकल्प आमचा आहे. 50%च्या मर्यादा काढून त्या ठिकाणी सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आमची आहे. पण केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार हे जनगणनेचा विरोध करताय, याचा अर्थच त्या आरक्षणाचा विरोध करताय. तुम्ही एका समाजाचं गोष्ट कळवायचं ते महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगतो की हा जो तुम्ही प्रश्न उपस्थित केला, या प्रश्नाला काँग्रेस पक्ष, राहुल गांधीजींनी जो विचार मांडलेला आहे त्याच्यातून न्याय देण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची राहील, महाविकास आघाडीची राहील, एवढंच आपल्याला स्पष्ट करू. अशोक चव्हाणांच्या ऐकण्यावरून चंद्रकांत खंडोरे यांचा पराजय करणाऱ्या त्या तत्कालीन आमदारांवर केव्हा कारवाई होणार आहे? मी सांगितलं ना, तिकीटमध्ये आपल्याला दिसेल. सर, उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा आवाज एक मिनिट यांचं काय, हा 15 लाख गेले, 15,000 सुद्धा गेले, 1500चं काय वाटतं? मी तुम्हाला सांगतो की काँग्रेसने जो लोकसभेमध्ये ज्या 5 गॅरंटी आणि 25 मुद्दे दिलेले होते ते आपण वाचला असेल, नसेल तर ते मी आपल्याला पाठवून देतो, वसंतराव साहेबांकडे आहे. त्याच्यामध्ये ही सगळी मुद्दे काँग्रेस पक्षाने मांडलेली होती. तरुणांसाठी होतं, बेरोजगारांसाठी इश्यू होता, महिलांसाठी होता, शेतकऱ्यांसाठी होता. आमची नक्कल ते निवडणुकीच्या तोंडावर करायला निघाले. काँग्रेस पक्षाने कर्नाटक असेल, बाजूच्या तेलंगणामध्ये असेल, आम्ही सांगितलं की आमचं सरकार आलं तर सरसकट शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू. तुम्हाला बाजूलाच तेलंगणा आहे, तिथं आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलेलं आहे, तुम्ही विचारू शकता, मी काही खोटं सांगणार नाही. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, महिला, इथं आपण लाडली बहीण केली, कारण की लाडली बहिणींसोबत भांडण करायचं, आपल्या बायकोला उभं करायचं असं तर राजकारण महाराष्ट्रात लोकसभेत पाहिलंच आपण. ठीक आहे, आता ते हारलेत त्याच्यामुळे आता लाडकी बहीण त्यांना लक्षात येतो, त्याचा प्रश्न आहे. पण माझा मुद्दा याच्यात आहे की आमची जी महालक्ष्मी योजना आहे ती याच्यापेक्षा जास्त पैसे देते, तरुणांना पण पैसे देते. त्यामुळे काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी महाराष्ट्रात आल्यानंतर ही योजना आम्ही कंटिन्यू करू आणि याला पैसे जास्त देऊ. एक, यांना हे निवडणुकीसाठी हे लोकांनी ही योजना चालवतात आहे, ते काल अजित पवारांच्या भाषणामधून आपल्याला स्पष्ट झालेलं आहे की बटन दाबा नाही तर योजना बंद करू. म्हणजे योजना यांची कशासाठी चाललेली आहे ते अजित पवारांनी काल स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आता ते काय लपलेलं नाही आहे. त्याच्यामुळे यांची लाडली बहीण नाही, यांची लाडली बहीण फक्त मतासाठी आहे. नंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात महिला, मुली गायब झाल्या, त्या कुठे आहेत त्याला सरकारला त्या लाडल्या बहीणची चिंता नाही. पोलीस भरती चाललेली आहे, त्या पोलीस भरतीमध्ये त्या माझ्या लहान लहान मुली भगिनी तिथं काम, त्या पोलीस भरतीमध्ये या पावसामध्ये जातात, त्यांना राहायची व्यवस्था नाही. आम्ही सांगितलं होतं की पावसाळ्यात नको करा, पण यांना आमच्या त्या लहान मुलींना, त्या आमच्या भगिनींना, त्या बहिणींना त्रास देण्याचं काम करतात आणि एकीकडे लाडली बहिणीच्या नावाने मत मागतात आहे. त्यामुळे हे थोतांड जी व्यवस्था मतदानासाठी जी त्यांनी उभी केलेली आहे त्याच्यावर आम्हाला फार काही चर्चा करावी असं मला वाटत नाही. गेल्या 4 वर्षांमध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा स्ट्राईक रेट जास्त होता, शिवसेना उभाटापेक्षा. पण आता मोठा भाऊ कोण आहे? तर विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटप आम्ही सातत्यानं सांगतोय की अजून महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची मिटिंग सुरू झालेली नाही. जागा वाटपाची मिटिंग 16 तारखेला आमची एक सामूहिक मिटिंग, तिन्ही पक्षाची मिटिंग म्हणजे एक प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये एक सभा होणार आहे मुंबईला.
ते आम्ही सभा होईल आणि सभेच्या नंतर डेट आम्ही फिक्स करू आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या जागेचं वाटप त्या ठिकाणी सुरू होणार आहे. मला वाटतं की आम्ही जे काही फॉर्म्युले तयार केलेले आहेत तिघांनी विचार करून पहिली एक मीटिंग झालीच आता आमची मुंबईला, त्याच्यामध्ये सामोपचाराने जागा आमची त्या ठिकाणी फायनल होईल आणि मोठा भाऊ लहान भाऊ नाही. महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचारी 50% 60% कमिशनचं जे सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान विकणारं, गुजरातला विकणारं जे सरकार आहे, या सरकारला पराभूत करणं हाच महाविकास आघाडीचा मुख्य उद्देश आहे आणि त्यासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करतोय. त्याच्यामुळे इथं लहान भाऊ आणि मोठा भाऊ कोणीच राहणार नाही. सर, इस बार नांदेड़ से किसी मुस्लिम उम्मीदवार को उम्मीदवारी देने की डिमांड हो रही है, तो मुस्लिम को उम्मीदवारी देंगे क्या इस बार? बिल्कुल सर्वे में नाम आएगा तो बिल्कुल मिलेगी. गेल्या 4 वर्षांमध्ये राज्यामधील जवळपास 5 लाख महिला बेपत्ता आहेत. या संदर्भात राज्याच्या गृहमंत्र्यांना तुम्ही काय आवाहन करणार? मी विधानसभेतही त्यांना आवाहन केलेलं आहे. त्यांना आम्ही अनेकदा सांगितलं. ते म्हणतात की आमच्याजवळ नोंद आहे, पण महिला कुठे आहेत, मुली कुठे आहेत आमच्याजवळ माहिती नाही. राज्याचा गृहमंत्री विधानसभेत उत्तर देत असेल, असं लाचार सरकार महाराष्ट्रामध्ये, मी एवढे वर्ष राजकारणामध्ये आणि काम करतोय, विधिमंडळात काम करतोय, एवढं लाचार सरकार महाराष्ट्रामध्ये आम्ही कधी पाहिलं नाही. 5 लाख मुली आणि महिला गायब आहेत महाराष्ट्रातल्या. त्यांच्याबद्दलची माहिती सरकारजवळ नसेल, त्या कुठं आहेत, जिवंत आहे की मेल्या आहेत, त्या विदेशात आहे की देशात आहेत, जमिनीत आहे की जमिनीच्या बाहेर आहे, हे सरकारजवळ माहिती नसेल तर हे लाचार सरकार आम्ही पाहतोय. गुजरातचं लाचार झालेलं सरकार हे जे महाराष्ट्रात आहे त्याचा हा परिणाम आहे. एक मिनिट, त्यांच्याजवळ कोण आहे त्यांनी सांगावं, त्यांनी जाहीर करावं. नाही आता पुन्हा येईन त्याला येऊ नाही दिलं ना. मुद्दा एक आहे. थांबा, तुम्ही चांगला प्रश्न विचारला. त्यांना विचारा तुमचा चेहरा कोण, त्यांनी तर सांगावं. आपलं झाकून ठेवावं आणि दुसऱ्याचं सांगावं. आमचे शाहू महाराज आणि आमचे खासदार कोल्हापूरचे, त्यांनी या योजनेचा विरोध केला. शाहू महाराजांनी त्याचा तिथं मोठं आंदोलन केलं. नांदेडमधूनही सुद्धा आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्याच्यात चालल्यात. त्या सगळ्या या शक्ती मार्गाला, हे शक्ती नावाचं नाव ठेवतात, तर समृद्धी मार्ग ठेवला तर समृद्धी कोणाची झाली, यांची, आणि समृद्धी यांची झाली आणि लोकांचं नुकसान झालं. तसं याचा शक्ती मार्ग. मी तुम्हाला सांगतो, आमचं सरकार आलं मी श्वेतपत्रिका जाहीर करणार आहे. या समृद्धी मार्गामध्ये जे जे लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे, तिथे जमिनी घेतलेल्या आहेत, त्याच्यावरचं श्वेतपत्रिका जाहीर करून त्यांनी ज्या शासनाच्या तिजोरीला लुटलेलं आहे त्यांच्यावर सगळ्यावर कारवाई करायची भूमिका आमची राहणार आहे. थँक्यू. एक मिनिट बोला. जवानांची बी टीम